हॅलो बडगुजर लीलाज. फायनली खूप दिवसांनी मी बिग बॉस मराठीबद्दल पोस्ट करते आहे. ॲक्च्युली मध्ये मी बघू शकत नव्हते, पण फायनली मला टाईम मिळाला, मी बघायला लागले पुन्हा एकदा. बरेच लोक गेलेले दिसतात आहेत. आता फक्त 8 जण राहिले आहेत आणि ह्यामध्ये मला क्लिअरली दिसतंय की रेवा जाईल असं मला वाटलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली आणि मग जेव्हा शेवटी राहिले ते विशाल आणि सागर कारंडे, तर मला तर क्लिअरली वाटलं की सागर जाईल. तर सागर कारंडेमध्ये खूप झालेलं त्याचं 2 आठवड्यापूर्वीचं जेव्हा मी बघितलं होतं की त्याला जायचं होतं. तर आणि इथे काहीतरी म्हटलं जात होतं की विशालने काहीतरी केलेलं, म्हणजे विशालचं आणि राकेशचं काहीतरी जबरदस्त भांडण झालेलं होतं. आय डोंट नो अबाउट इट. काहीच माहीत नाही मला याबद्दल. जर तुम्हाला काही माहीत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये थोडेसे कमेंट करून प्लीज मला नक्की कळवा. आणि ऑफकोर्स मी नंतर डेफिनेटली बघणारच आहे एक्झॅक्टली काय झालं होतं. आणि त्यानुसार सगळ्यांनी तर विशालचं नाव घेतलं आणि फायनली गेला आहे सागर कारंडे. सागर कारंडे राहायला पाहिजे होतं फिनालेपर्यंत, पण सागर कारंडेनं मध्ये खूप इमोशनल आणि खूप त्याचं जे इमोशन्स बाहेर. अरे यार नाही यार, चांगलं आहे. सागर कारंडे राहायला पाहिजे होता. आणि तो जेव्हा गेला, पण त्याची बॉडी लँग्वेज ना कधी कधी तो खूप एकदम असं बोलतात ना, ठीक आहे गेला तरी हरकत नाही, पण बेटर लक नेक्स्ट टाईम. म्हणजे काय, आणि त्यांनी ज्या पद्धतीने जेव्हा रितेश देशमुखने जेव्हा त्याला स्टेजवर बोलवलं आणि जेव्हा त्याने सांगितलं की ही फास्ट फॉरवर्ड लाईफ आहे. ॲक्च्युली जेव्हा आपण बघतो ना ॲज अ व्ह्युअर, तेव्हा क्लिअरली असं दिसतं, म्हणजे आपल्याला माहिती आहे की हां, हे पूर्ण लाईफचं एक पार्ट, पूर्ण लाईफ जगतात ते लोक, पूर्ण आपल्या आयुष्याचं हे लाईफ आहे. पण आहे ना, जेव्हा आपण बघतो ते 1 तासाचं बघतो ना, त्याच्यामुळे आपल्याला असं नाही वाटत की काही फास्ट फॉरवर्ड असेल. उलट खूप स्लो जातं, किंवा कारण आपण म्हणतो की 24 तास ते लोक एकमेकांबरोबर राहतात, त्यामुळे आपल्याला असं वाटतं बघताना की स्लो जात असेल. हे लोक जेव्हा बोलतात ना, जे लोक ॲक्च्युअलमध्ये राहिले, तर त्यांचा एक्सपिरियन्सच वेगळा आहे आणि खूप डिफरंट आहे, आणि तो ऑफकोर्स शब्दात व्यक्त करणं फार कठीण आहे. कारण मी कंटिन्युअसली जेवढे पण सीझन बघते आहे बिग बॉसचे, बिग बॉस मराठी असो किंवा बिग बॉस हिंदी असो, त्याच्यामध्ये आम्हाला पण, म्हणजे ॲज अ व्ह्युअर आम्हाला क्लिअरली लक्षात येतं की ह्याच्यामध्ये खूप बोलतात ना, मेंटल स्टॅबिलिटी आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा हा पूर्ण खेळ आहे बिग बॉस. म्हणजे तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी दिसतेही आणि तुम्ही स्वतःमध्ये पण खूप सारे चेंजेस करतात. पण जेव्हा 24 तास बघितल्यानंतर, म्हणजे 24 तास राहिल्यानंतर तो जो एक्सपिरियन्स ते लोक घेतात आहेत, ते वी कांट से की काय असेल तो, म्हणजे तो औरच असणार आहे. ते फास्ट फॉरवर्ड जे आहे ना, इथून बघताना आपल्याला असं एकदम स्लो वाटतं, उलट ॲक्च्युली नॉट फास्ट फॉरवर्ड. ओके, एनिवेज, सागर कारंडेची जर्नी तर जबरदस्त होणार होती, मला क्लिअरली वाटत होतं, आणि त्याची जर्नी खरंच जबरदस्त झाली. आणि राखी आणि सागर कारंडे जेव्हा जात होता, तेव्हा तो म्हटला सुद्धा, मी तुला कधीच विसरू नाही शकत राखी, खूप मजा आली. आणि हे जुने चेहरे सागर कारंडेच्या व्हिडिओमधून, जेव्हा हे सगळे जुने चेहरे सागर कारंडेच्या व्हिडिओमधून दिसले, तेव्हा खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खूप जुने चेहरे दिसले. अरे मी आता सडनली बघते की अरे प्राजक्ता गेली रे, मला माहीत नव्हतं. ॲक्च्युली मी खूप दिवसांनी बघितलं. इट वॉज सो सरप्रायझिंग. राखी आणि राकेशमध्ये काय झालं आहे एवढं मोठं, काय ग तुला, दोघांमध्ये काय वादविवाद झाला तोही मी आज बघितला. म्हणजे ऑफकोर्स मला विकेंडचा वार म्हणजे काय माहिती आहे एक्झॅक्टली. विकेंडचा वार म्हणजे एक रिव्हिजन आहे. जशी त्यांनी पूर्ण पेपर दिला आणि मग पेपरची चेकिंग करताना जो काय रिझल्ट सांगतात ना, आणि रिव्हिजन, हे आहे विकेंडचा वार. म्हणजे आय मीन भाऊचा धक्का. सागर कारंडे गेल्यानंतर राहिले आहेत 7 जण. आता हार्डली 2 वीकचा खेळ आहे हा, आणि मग बिग बॉस मराठी संपलं. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच बघत राहा बडगुजर लीला. थँक्यू.